पुन्हा मथुर आहे ना 3 फेऱ्यामध्ये त्या कालव्यामध्ये भरपूर पळतो आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. पण मथुर आणि शंभू 100% येणारे हा मैदान झाला त्याच्यानंतर किती पण करोडाचं किती पण लाखाचा बक्षीस असू दे, जिथं राहुल शेठ फोन करेल तिथं शंभू आणि मथुरच पळेल. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन. आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस आपला काव्य मुद्राज ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, पाहू शकता आकाश शेठ राऊत यांचा शंभू 12-13 3 फेऱ्या गाजून आज बिंजोडला प्रथमच इथे उतरला खिडकाली मैदानात आणि 7 ते 2 चा मैदान होता आणि पट्ट्याने आज इथे सुद्धा बिंजोडला गुलाल घेतला आणि चांगलीच गाडी होती आज. विरुद्ध गाडी सुद्धा चांगली आहे. आकाशदादा राऊत आपल्या समोर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ कोण होता आज शंभूच्या विरोधात. दादा अभिनंदन. आज शंभूने आपला 3 फेरा गाजून आल्यानंतर बिंजोडचा इथे प्रथम गुलाल घेतला खिडकाली रामश्याम मैदानात, जो आज आपले बैलगाडाचे अध्यक्ष संदीपभाई माली यांच्या वाढदिवसानिमित्त होता. मुलाचा वाढदिवस, प्रिन्सचा वाढदिवस होता. अतिशय चांगला मैदान होतं. फक्त नियमावलीची थोडीशी जराशी चुकीची झालेली आहे की कारण का या उन्हाच्या प्रभावामुळे बरेचसे आपण सुद्धा असे एकदम परेशान होऊन जातो. एखादा सावली बघता तर एवढं खालून ऊन घेऊन आलो आहे. एखादा माणूससुद्धा आपल्यातून जाऊ शकतो. मुक्कानंदी तर बोलू शकत नाही, तो काय सांगू शकत नाही त्याला किती त्रास होत असेल. तर आता ह्याच्या पुढच्या ज्या शर्यती होतील ते मला तर असं वाटतं की संघटनेच्या सहमते सकाळी 7 ते जे असतील 10 वाजेपर्यंत छोट्या शर्यती होतील आणि 3 ते 7, कारण आता ऊन 7 वाजेपर्यंत उजेड असतो, तर तेव्हा ज्या मोठ्या शर्यती 3 ते 7 होतील. पूर्ण दिवस शर्यती होतील आणि चांगल्या प्रकारे शर्यती होतील. दादा तुम्ही बोलता 7 ते 10 बरोबर आहे दादा, पण मी पण मैदान येतो रोखोक बोलतो दादा. 7 ते 10 किती बैल येतात मला सांगा. आधी शर्यतीसाठी किंवा व्हॉट्सअपवरती जमलेल्या शर्यती किंवा इथे येऊन जमलेल्या शर्यती, किती बैलगाडा मालक तिथे येतात आणि लवकर शर्यती होतात? विषय असा झाला आहे ना, सकाळी सगळे जेवढे लोक आहेत बैलगाडी क्षेत्रात बरेचसे बिझनेसमॅन आहेत. सकाळी बिझनेस असल्यामुळे कोण कोण बिझनेसमध्ये लक्ष देतो आणि मग त्याच्यामुळे थोडा टाईम काढून मग त्याच्यामध्ये बैलगाड्या शर्यतीमध्ये येतो. पण तर दुपारच्या शर्यतीला असतात. सकाळी सगळी माणसांची कामं वगैरे होऊन 11 वाजेपर्यंत फ्री होतो. तर दुपारच्या शर्यतीला सर्वजण आवर्जून येत असतात आणि त्याच्यामुळे जास्त गर्दी दिसत. याचं कारण हे. याच्यानंतर लोकांकडे न बघता मुख्य जनावरांकडे बघून सर्व म्हणजे शर्यती या दुपारीच झाल्या. बरोबर दादा. मला तरी वाटतं 7 ते 10च्या दरम्यान पण भरपूर बैलगाडा मालकांनी सहभागी हवा, जेणेकरून ज्या बिंजोडच्या शर्यती संध्याकाळी होतील तिथे गर्दी नाही व्हावी, कारण का तिकडे पण आपल्याला भरपूर गर्दी होताना दिसेल. मग प्रश्न असा उभा राहतो की मग 3 ते 7च्या दरम्यान त्या गाड्या होतील का तेवढ्या? जर सकाळी जर गाड्या नाही आल्या तर 3च्या 100% होणार. 3 ते 7च्या दरम्यान 100% गाड्या होणार, कारण का मोजक्याच बिंदूरच्या गाड्या भरपूर आहेत. मोजक्याच गाड्या आहेत त्या 3 ते 7च्या ह्याच्यात होऊन जातील. आणि सकाळी आपले जे बारीक नंदी छकडेवाले जेवढे आपले ते एक प्रेमापोटी शोक करतात, त्यांना बारीक बोलता येणार नाही माझ्या ह्याच्यातून. पण ते कसं म्हणजे 1 आणि 2 नंबर बैलगाडी शर्यतीमध्ये जसं बघा इतरही ठिकाणी असतं की 2 नंबर गटामध्ये 1 नंबर गटामध्ये गट आपण मी तर समजेल. तर आपले जे बारीकशे गटावाले नंदी आहेत आपले ते सकाळी 7 वाजल्यापासून बिचारे करू शकतात 10 वाजेपर्यंत शोक आणि एकदम मनाभावे शोक करतील. आणि त्यांना कुठे बघ तेव्हा त्या टायमाला एकही मोठा बैलगाडा मला घ्यायचा नाही, त्यांच्यावर पण अन्याय झाला नाही पाहिजे. बरोबर बरोबर. दादा माणूस बोल नाही मला सकाळी लवकर जायचंय दुपारी जायचंय म्हणून मी लवकर आलो सगळं शर्यतीला, असं अजिबात चालणार. एकदा बिचारा आमचे बैलगाडावाला बारीक असेल तर तो जातात. दादा आपण बघा आज शंभूच्या पैरामध्ये वेगवेगळेच बैल झोपलेले आहेत आपण, आणि आज सुद्धा बिंजोडला एक नवीन चेहरा म्हणजे आपला बैलामध्ये दिसला खंड्या, जो आता सध्या नाव करतोय खंड्या बैल. काय म्हणा कसं काय नियोजन झालं आणि त्या खंड्याबद्दल काय बोलत? खंड्या हा मागच्या वेळेसच पळवला होता मी मागच्या वेळेस कोणगावला. त्या टायमाला तिथे वाढदिवस होता वाटतं कोणाचा, बाबूशेठ नायर यांचा वाढदिवस होता वाटतं. त्यावेळेस तिथं मैदान घेतलं होतं आणि
त्यावेळेस खंड्या आणि शंभू चांगल्या रीतीने तिथे बिनजोड सुद्धा केली होती. त्यावेळेस पण टॉपची बिनजोड केली होती 2 गोंड्यांची, 2 गोंड्याची शर्यत होती. आणि त्यावेळेस आपल्या शंभूला आणि खंड्याला बाईक सुद्धा मिळाली. रणजितचे आणि माझे भरपूर वर्षाचे संबंध. रणजितचे आजोबा ओरिजिनल बैलगाडा शर्यतीचे एकदम शौकीन होते आणि एकदम जुने अनुभवी मालक होते, गाडा मालक. आमच्या आजोबांची आणि त्यांची दोस्ती होती आणि एकदम मला पण ते एकदम त्यांच्या मुलाप्रमाणेच मला पण कुठल्याही गोष्टीचं सजेशन देत असायचे, इज्जत देत असायचे. अशी मोठे बैलगाडा मालक आहेत रणजित शेठ आणि खरोखर त्यांनी आजोबाचा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. आज कोणती गाडी देऊ वर्सेस आपल्या खंड्या आणि शंभू वर्सेस? आपल्या वर्सेस आपले विशाल शेठ खानावकर यांचा पक्षा आणि दगडू कर्जतकरांचा दगडू. आज दगडू पण चांगल्या रीते पळतोय आणि आज एकही शर्यत न हारला दगडू पण. आणि आज ठीक आहे, बैलगाडा शर्यत हारजीत होत असते आणि आज चांगल्या रीतीने शंभूने आणि खंड्याने शर्यत जिंकलेली. दादा तुम्ही बोलले की आता शंभू 9 तारखेच्या मैदानामध्ये त्यांचं नियोजन फिक्स आहे, पण आपल्या महाराष्ट्राची लाडकी जोडी जे पहिला 3 फेरा गाजवला मथुर आणि शंभूने, त्याच्यानंतर जी त्याची सुरुवात झाली एकदम जबरदस्त सुरुवात झाली. आज बघा तो थांबत नाही कुठे, तुमच्यासाठी तुमच्या गावाच्या नावासाठी आज तो धावतोय. आता परत एकदा शंभू आणि मथुर, कारण का मथुर आता बघा 3 फेऱ्यामध्ये तुफान स्पीड लावतो. काय माहिती नाही बिनजोडपेक्षा आता तो 3 फेऱ्यामध्ये तुफान स्पीड लावतोय. ही गाडी एकत्र पळताना दिसेल का पुन्हा? मथुर आहे ना 3 फेऱ्यामध्ये त्या कालव्यामध्ये भरपूर पळतो आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. पण मथुर आणि शंभू 100% येणारे हा मैदान झाला त्याच्यानंतर किती पण करोडाचं किती पण लाखाचा बक्षीस असू दे, जिथं राहुल शेठ फोन करेल तिथे शंभू आणि मथुरच पळेल. कारण का यावेळेसही सुद्धा मथुर आणि शंभू पळणार होता, पण जे आमचे नसीमबाई आहे त्यांना मी शब्द दिला होता की आपण गाडी पळूया आपली. त्याच्यानंतर थोडंसं राहुल शेठला माहिती आहे की मी खोटं बोलणार नाही, त्यांनी सांगितलं नाही 1 नंबर गाडी पळव. मग ते आम्ही दोघांनी सजेस्ट करून आपली गाडी चांगली पळवली. दादा खरं म्हणायला भेटलं तर कोरेगाव हिंदकेसरीचा किताब शंभूला, ज्याच्यासाठी म्हणजे पिढ्यानपिढ्या गेली बैलगाडा मालकांची, असा हिंदकेसरीचा मैदान आपल्या बैलाने गुलाल घ्यावा, तो आपण घेतला. काय म्हणाल? कोरेगाव हा माझ्यासाठी मी खूप हे आहे त्या मैदानासाठी की मी खूप मला खरोखर त्या मैदानाची खूप आवर्जून आम्ही वाट पाहत असतो त्या मैदान कोरेगावचं. कारण का एवढ्या वर्षापासून त्या मैदानाची आम्ही वाट पाहतो की या मैदानामध्ये आपण हिंदकेसरी व्हायला पाहिजे. हिंदकेसरी गाडा मालक होणं खूप वेगळं असतं की आपल्या नंदीला पण त्याच्यामध्ये टॅग लागतो हिंदकेसरी. आता मगाशीच राहुलनी बघितलं हिंदकेसरी शंभू, खूप आनंद वाटतं यार आपला बैल हिंदकेसरी झाला. कारण का घरात कोण पैलवान नसल्याने पैलवान हिंदकेसरी होतो, तर हिंदकेसरी माझा नंदी झाला हा मला खूप अभिमान येते. दादा खूप भाग्यवान समजतो की मला कोरेगावचं हिंदकेसरी पद मिळालं आणि ते पण 82 वर्ष. आणि याच्यानंतर बघ त्या टायमाला काही कालावधीच्या पहिले म्हणजे मैदान लाईव्ह नसतील, ते नंदी उजेडत नसतील बरेचसे, पण याच्यानंतरची जी पिढी बघेल की 82 वर्ष कोणी जिंकला असेल तर आपल्या शंभूने आणि मेहरबानी 100%. दादा कोरेगावच्या मैदानात मिलिंद दादा यांचा भुंगा आणि मथुर पहिल्यांदाच गोडी पडायला आणि तुफान स्पीड लागला, पण तो सेमीला सामना देण्यात आला, पण काही कारणास्तव ती गाडी चिठ्ठ्यांवरती उडवली गेली. नाही तर भुंगा किंवा मथुर पळायला पाहिजे होते किंवा दोघांना चान्स दिलं पाहिजे होतं, पण दोघांना चान्स देऊ शकत नाही असा नियम आहे. पण जर त्याच्यातला एखादा जरी नंदी असता तरी काहीतरी वेगळं चित्र असतं आज फायनलला. म्हणजे आपण तिन्ही बैलगाडा मालकातलं कोणीतरी एकत्र असते. आज काय म्हणा? तिन्ही नंदीचं असते तर 100% तिघं भाऊ एकत्र असतो छकड्यावरती. आणि माझी ती इच्छा होती की ते नंदी गुलालात राहिले पाहिजे होते. कारण का तिघांचे नंदी सध्याला चांगल्या प्रकारे पळत आहेत आणि एकदम गुलाल पात्र राहिले तर तिघंजण आनंद राहू. जरी त्यांचं काही विषय नाही तरी आपला शंभू जिंकलाय. राहुल शेठने मला खूप फोन केले, मला अभिनंदन केलं. काय असतं तुम्हाला सांगतो की एक मैत्री एक दोस्ती आहे आणि या दोस्तीच्या भरी मित्र मला खूप प्रेम करतात. दादा फक्त 2च प्रश्न असतात जाता आता. दादा काय म्हणाल की शंभू मला वाटतं नाव केलं तेवढंच तुमच्या दावणीला लास्ट लेवलला डोंगरी आलं, त्याच्यावरती आपण आत्ता सकाळी मुलाखत घेतलं पण बोललो नाही. जो तेव्हा तुमच्या दावणीला आला खरं म्हटलं तिथे त्यांचे लोक म्हणतात की डोंगरियाने आकाशदादा राऊत त्यांचं नाव जेवढं पुढे नेलं आणि त्यांचा शंभू आता त्यांच्या दावण आशीर्वाद लाभला आणि शंभू सुद्धा त्यांच्या दावणीला. काय म्हणाल ते डोंगरियाबद्दल? नेमकं काय झालं होतं दादा? सर्वप्रथम डोंगरेला आमच्या सर्वांकडून संपूर्ण रायगड ठाणा असेल संपूर्ण मुंबई असेल यांच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली देतो. RGR ग्रुप असेल, आमचे सर्व यूट्यूबर्स असतील,
सर्व जेवढे मित्रपरिवार असेल, अतिशय भारतभर प्रसिद्ध असलेला डोंगरिया हा आपल्यातून निघून गेला. पण खरोखर त्या नंदीचे मी उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण त्यांनी कमी काळात येऊन माझं नाव केलं. मला ज्या ज्या शर्यती करायच्या त्या त्या शर्यतीने मला जिंकून दिल्या आणि मला पुन्हा एकदा चर्चेमध्ये जर नाव ठेवलं असेल तर खरोखर याचं खूप मोठं गेल्या वर्षी श्रेय देईल तर मी डोंगरेला देईल. कारण का बरेचसे पराभव झाले, पण पराभव झाल्यानंतर मला बरंचसं काय शिकायला मिळालं, कोण आपलं आहे कोण दुसरं आहे. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की 100% शौक जर करायचाच आहे तर मी एवढ्या सातारा भाग असेल, मी सगळीकडे विचारून बघितलं, एवढा नंदी नाही पडणार, इकडे बघितलं, मला आपल्याला MP लाच जायला लागेल. MP ला गेलो तर 100% आपण काहीतरी करू शकतो. मग MP ला जाऊन डोंगरे आणला आणि अजिम शेठचे खरोखर मनापासून धन्यवाद करतो की एवढा मोठा नंदी मला दिला आणि आज तो नंदी आपल्यात नाही आहे. आम्हाला खूप त्याचं दुःख आहे. दादा बघा, बगीरा गेला, दबंग गेला, रायफल 8-1 गेला आणि आता सिकंदर 7-7. तुम्ही जाता तर काय सांगाल की कशामुळे जातात आणि काय करायला पाहिजे की आपल्या नंदी व्यवस्थित सुखरूप राहतील? खरोखर सांगतो तुम्हाला, खूप दुःखाची गोष्ट आहे हे नंदी आपल्यातून जाणं. खूप मनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत या. आपल्या घरातले सदस्य आहेत हे नंदी, आणि हे नंदी जेव्हा आपल्यातून जातात ना तेव्हा माणसाला समजतं त्याच्यावर काय गुंतते. आणि एवढा नंदी फेमस असतो आणि त्याच्यानंतर तो आपल्यातून जाणं त्याचं कुठेतरी आपण त्याचे भविष्य बघत असतो की हा नंदी मला कुठेतरी काय मिळवून देईल आणि हा नंदीमुळे मी कुठेतरी फेमस होईल. आणि त्या नंदीचे तो उपकार विसरत नसतो आणि त्याला जीवापाड मेहनत करत असतो एखाद्या पुढच्या पोरासारखं. आणि त्या टायमाला तो नंदी जो जातो त्याचे चांगले दिवस येणार असतात त्या मालकाचे, आणि तो कठीण काळामध्ये त्या मालकाला साथ दिलेला असते. आणि चांगल्या दिवशीच त्या मालकाला सोडून जाणं हे त्या मालकासाठी आयुष्यामधलं सर्वात मोठं दुःख असतं आणि तो मालक ते दुःख विसरत नाही. त्याला पर्याय काय करायला पाहिजे? कारण मगाशी पण सांगले, मी आता मगाशीच सांगितलं तुम्हाला तुमच्याच यूट्यूबच्या माध्यमातून की आपण सर्वात कमी आहेत तर बैलगाडा क्षेत्रात डॉक्टरमुळे सर्वात कमी आहे. आपल्या बैलांचा इलाज होत नाही. आपल्या बैलांचा इलाज होत नाही म्हणून आपली बैल आपल्यातून जातात. आपण कुठलाही डॉक्टर आणून कुठले इंजेक्शन करून काही करून आपण बैल आपल्यातून घालवतो. बैलाला ट्रीटमेंट वेगवेगळी होत असते, त्याच्यामुळे आपल्यातून आपले नंदी जातात. चला दादा जातो. जाता तुम्ही 9 तारखेचा मैदान म्हटलं, मला सुद्धा माहिती नाही कोणत्या मैदानाला जाणार आहे. 9 तारखेला 100% पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे शहापूरला मैदान आहे कराड भागात, त्या मैदानाला शंभू दिसेल. शुभेच्छा दादा तुम्हाला.